नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण। तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्योतीच्या डोहाळे जेवणाची तारीख फिक्स झाली आहे आणि ही तारीख अतिशय जवळची असल्यामुळे आम्हाला तयारी करण्यासाठी मिळणारा जो वेळ आहे तो अतिशय कमी आहे आणि याच कमीत कमी वेळेमध्ये आम्हाला जास्तीत जास्त तयारी करायची आहे। त्यामुळे पुढचे आमचे काही दिवस अतिशय बिझी असणार आहेत आणि जसं की काल मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला आमची ही तयारी, आम्ही करत असलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज हे सगळं बघायला मिळेल। सो होपफुली तुम्ही बोर होणार नाही आणि बोर झालातच तरी माझ्याकडे काही पर्याय नाही आहे, कारण हेच सध्या आमचं शेड्यूल असणार आहे। तर आज कामावरून घरी आल्यानंतर अशाच एका रेसिपीची पूर्वतयारी करायला मी घेतली, ती म्हणजे चकल्यांची भाजणी। आता यूट्यूबवरचे 2-3 व्हिडिओ बघून त्यातल्या त्यात मला जी रेसिपी सोपी वाटली ती आज मी करायला घेतली। आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की दादा, कामावरून आल्यावर तू काय या सगळ्या गोष्टी करतोयस? आयडियली प्रियंकाने या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत नाही का? तर पहिली गोष्ट, किचनमध्ये स्वयंपाक करणं, वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करणं मला अतिशय आवडतं, ती माझी हॉबीच आहे। दुसरी गोष्ट, किचनमध्ये काम करण्याचा, स्वयंपाक करण्याचा मक्ता फक्त घरातल्या बायकांनी घेतलेला नाही आहे, घरातले पुरुषसुद्धा तेवढ्याच हक्काने आणि प्रेमाने किचनमध्ये काम करू शकतात। आणि तिसरी गोष्ट, खरं तर प्रियंकाला किचनमध्ये स्वयंपाक करणं इतकंसं आवडत नाही। तिचा जो कल आहे तो आर्टिस्टिक गोष्टींकडे जास्त आहे, म्हणजे रांगोळी काढणं, मेहंदी काढणं, मेकअप करणं इत्यादी। पण तरीसुद्धा लग्नानंतर तिला स्वयंपाक रोज करावा लागतो। लग्नाआधी कधीही न आवडलेली गोष्ट तिला रोज करावी लागते आणि ती तितक्याच आवडीने ती करते, त्यातच मला तिचं कौतुक आहे। कसं आहे ना, लग्नाच्या आधी मुलींची बरीचशी स्वप्न असतात जी लग्नानंतर पूर्ण होत नाहीत। बऱ्याचशा न आवडणाऱ्या गोष्टी त्यांना लग्नानंतर रेग्युलर लाईफमध्ये रोज कराव्या लागतात। नवरा म्हणून आपण त्यांची ही सगळी स्वप्न पूर्ण करू शकलो नाही तरी त्यांची ही पूर्ण न झालेल्या स्वप्नांची जाणीव आपण नेहमीच ठेवली पाहिजे असं मला वाटतं। आणि असंही तुम्ही बघू शकता, रेसिपीची पूर्वतयारी तिनेच मला करून दिली आहे, त्यामुळे सगळं क्रेडिट मी घेणार नाही। असो, चला रेसिपी सांगतो। तर रेसिपीसाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये चण्याची डाळ भाजून घ्यायची। डाळ भाजून झाल्यानंतर आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे। प्रमाणच सांगायचं झालं तर जेवढे तांदूळ घेतलेत त्याच्या अर्धे आपल्याला चण्याची डाळ घ्यायची। तांदूळ भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरं, ओवा आणि धने टाकून पुन्हा ते खमंग भाजून घेतलंय। हे सगळं भाजून झाल्यानंतर आपल्याला सगळं एकत्र करायचं आहे आणि सगळं मिश्रण थंड करून त्याचं गिरणीतून पीठ दळून आणायचं आहे। आता चकल्या आज मी करणार नाही आहे, कारण हे दळून आणायचं, त्याच्यानंतर मग त्या चकल्या करायच्या, त्याला 2-3 दिवस जातीलच। त्याचा व्हिडिओही मी आपल्या चॅनलवर नक्की शेअर करेन। तोपर्यंत आपले व्हिडिओज बघत राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।